मित्रांनो, एक मिनिट थांबा. आपण नेहमी कल्याण फाटा कोकण किंग परिसरातून जात असतो. या परिसरात मी अनेक वेळा या आजोबांना पाण्याच्या बाटल्या विकताना पाहिलं आणि तुम्हीही नक्कीच पाहिलं असेल. प्रत्येक वेळी मनात एक विचार यायचा, कधीतरी या काकांसाठी आपण काहीतरी मदत करायला हवी. पण सध्याची महागाई आणि स्वतःची परिस्थिती पाहता तो विचार मनात राहून जायचा. मी स्वतः जॉब करतो आणि पार्ट टाईममध्ये रिक्षा चालवतो. घराचा खर्च भागवतानाच अनेकदा स्वतःच्या खिशातही पैसे कमी पडतात. तरीही मनात एक तळमळ असते, आपण माणूस म्हणून कोणासाठी तरी थोडंफार चांगलं केलं पाहिजे. आज शेवटी रिक्षा थांबवली आणि काकांकडे गेलो. काकांना विचारलं, काका जेवलात का? काका म्हणाले नाही. मी म्हणालो, काका मला 10 ते 12 पाण्याच्या बाटल्या द्या. काका म्हणाले, माझ्याकडे फक्त 4च बाटल्या आहेत. मी विचारलं, फक्त 4 का काका? काका म्हणाले, 3 तास झाले, मी 3 तासात एकही बॉटल विकली गेली नाही. मी ऐकून खरंच मनाला खूप वाईट वाटलं. पुढे मी विचारलं, काका दिवसाला किती कमाई होते? काका म्हणाले, 100-200 रुपये झाले तरी खूप. क्षणभर विचार केला. या वयात दिवसभर उन्हात उभे राहून फक्त 100-200 रुपयासाठी हे काका मेहनत करत आहेत आणि कधी कधी तेवढेही पैसे मिळत नाहीत. आपण या काकांना उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये सुद्धा पाहिलं असेल, कंटिन्यू पाण्याच्या बाटल्या विकत असतात. काकांसोबत थोडा वेळ गप्पा मारल्या. मनात विचार आला की आपण महिन्याला 2-3 हजार रुपये राशन तरी या काकांना देऊ शकतो का? पण पुन्हा घराची परिस्थिती आणि वाढती महागाई डोळ्यासमोर आली आणि जाणवलं की एकट्याने एवढं मदत करणे माझ्याने शक्य नाही. आपल्या मातीत माणुसकी आहे. म्हणूनच तुम्हाला सर्वांना मनापासून एक विनंती आहे, तुम्ही मला फॉलो करा, ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या आजोबासाठी एक लाईक करा. तुमच्या छोट्याशा सहकार्यामुळे माझा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर मी माझ्या परीने प्रयत्न करेल या आजोबांना दर महिन्याला राशन देण्याची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करेल. मला माहीत आहे मध्यमवर्गीय परिस्थिती काय असते. घर चालवताना अनेकदा स्वतःसाठी काही उरत नाही. पण मदत नेहमी पैशाचीच करावी लागते असे नाही. एक शेअर कोणाचं आयुष्य बदलू शकते. एक फॉलो एखाद्याला मदतीपर्यंत पोहोचू शकते आणि तुमची एक छोटीशी माणुसकी कोणीतरी कोणाच्या तरी चेहऱ्यावरती हसू आणू शकते. चला मित्रांनो, या आजोबासाठी आपण सगळे मिळून एक पाऊल पुढे टाकूया. माणुसकी जपा, कारण शेवटी पैसा नाही तर माणुसकी लक्षात राहते.